बुलेटिनच्या सुरुवातीला पावसासंदर्भात अपडेट घेऊयात। मुंबई, ठाणे, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पालघर, पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर राज्याच्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। किनारपट्टी भागात मोठ्या लाटा उसळणार आहेत। समुद्र किनारी लहान बोटी घेऊन जाण्यास त्यामुळे आता मज्जाव करण्यात आलेला आहे। मुंबई, ठाणे, कोकणासह आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। या संदर्भात आपण अपडेट घेणार आहोत। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, काय आता अपडेट या संदर्भात? निश्चितच आपण पाहतोय की आज मुंबई आणि ठाण्यासाठी अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर पालघर जिल्ह्यासाठी देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। तसंच आपण पाहतोय की कोकणातली जर परिस्थिती आपण पाहिली तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे जरी ऑरेंज अलर्ट असला तरी पुढील काही तासासाठी आपण पाहतोय की मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। जवळपास आपण पाहतोय की पुढील 2 दिवसांमध्ये ओडिशा आणि झारखंडमध्ये देखील प्रदेशकडील वाटचाल करताना कमी दाबाचा क्षेत्र जो तयार झालेला आहे त्याची तीव्रता जी आहे ती कमी होणार आहे। त्यामुळे उद्यापासून जे आहे पावसाचा जोर कमी होताना आपल्याला पाहायला मिळेल। पण आजची जर आपण स्थिती पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्राच्या घाट परिसरामध्ये आपण पाहतोय की सर्वदूर जे पावसासोबतच मुसळधार सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे आज समुद्राला देखील सर्वात मोठी भरती आहे। त्यामुळे जवळपास 1:20 4.67 मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत समुद्रामध्ये उसळणार आहे। त्यामुळे किनारपट्टीवरती नागरिकांना जाण्यासाठी जे आहे न जाण्यासाठी जो आहे तो इशारा देखील देण्यात आलेला आहे। त्यामुळे जी प्रशासनाच्याकडनं ज्या इशारा पातळीवरती जी नोटीस जारी करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आपण पाहतोय की खबरदारी देखील तितकीच घेण्यात आलेली पाहायला मिळते। निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।